धुळे तालुक्यातील नेर येथे गारपीट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची जोरदार आगमन झाले असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच कृषी प्रशासकीय अधिकारी यांनी नेर परिसरात पिकाची पाहणी करत सरसकट पंचनामे करण्यात आले आहेत। तसेच अचानक अवकाळी पाऊस आल्याने गारपिटासह वादळी वाऱ्यामुळे मका पीक, ज्वारी, गहू, बाजरी, कांदा पीक, पपई हे पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून शेतकरी वर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तसेच नेरसह परिसरातील खंडालय, नवे भदाणे, जुने भदाणे, देऊर, मजदी, अकलाड, मोराणे, लोणखेडी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला असल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच शेतकरी वर्गाने भरपाईची मागणी देखील केली असून कृषी अधिकारी, तलाठी मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सरसकट पंचनामे करण्यात आलेले आहेत। यावेळी माजी कृषी सभापती अरविंद जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश, मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिवदे, पर्यवेक्षक बोरसे, कृषी सहाय्यक चेतन शिंदे, सर्कल समाधान पाटील, तलाठी मयूर सोनवणे, आरडी माळी, साहेबराव माळी, रतिलाल पाटील, वसंत माळी, पोलीस पाटील विजय देशमुख, रतिलाल वाघ व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। MDTV न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। 2 एप्रिल रोजी 5 वाजता अवकाळी पावसाने नेर परिसरातील धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्याचबरोबर गारपीट पण झाली। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेला कांदा, मका आणि पपई इतर सगळे भाजीपाला या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। विशेष करून कांद्याचं जे पीक आहे हे कांद्यावर आले होतं आणि अशा परिस्थितीमध्ये या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाची खूप मोठी हानी झालेली आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याच्यापासून मोबदला मिळाला पाहिजे अशी मी नेर परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो। अवकाळी पाऊस पडला आहे। साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी गावांमध्ये पिकांचं नुकसान झालं, काय सांगणार, काय माहिती प्रशासनाची? काल साक्री आणि तालुक्यामधल्या इतर जिल्ह्यामधल्या काही तालुक्यांमध्ये देखील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काल अवकाळी पाऊस पण झाला, काही ठिकाणी वादळ पण झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्याच्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभाग, ग्रामविकास आणि तलाठी यांच्या माध्यमातून त्याच्या सगळ्यांच्या प्राथमिक अंदाज घेऊन शासनाला याबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात येईल। सर, हिंदी होता पाऊस झाला आहे, काय परिस्थिती तुमच्याकडे, काय विभागात माहिती, आधी नाव आणि त्या पद्धतीने सगळी माहिती। काल झालेल्या वादळी पावसात काल धुळे जिल्ह्यातील 4ही तालुक्यात धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा इथे नुकसान झालेले आहे। तर आता प्राथमिक चौकशी चालू आहे, तर पंचनामे पण लवकरच होतीलच। तर साधारण कुठल्या पिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे? साधारण सर ज्वारी, बाजरी, पपई, केळी आणि कांदा यांचं नुकसान झालेलं आहे। ओके। संध्याकाळी साधारणतः 5:30-6 वाजेच्या सुमारास नेर, लोणखेडी, लोहगड, उभण, नांदरे या संबंध परिसरामध्ये आणि पंचकृषीमध्ये वादळाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर तडाखा बसला आणि शेतकरी बांधवांचं होत्याचं नव्हतं झालं अशा प्रकारचं चित्र तयार झालं। आज सकाळपासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी तालुक्याचे कृषी अधिकारी, त्यांची सर्व टीम, महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी, सर्व शेतकरी बांधव यांच्या समवेत आम्ही सर्व शेतीची या ठिकाणी पाहणी केली, नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार, इकडे व्हिडिओ पहिले करून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदादा भदाणे हे पुण्याला एका शासकीय कामाच्या निमित्तानं पुणे येथे गेलेले आहेत। त्यांनी माननीय जिल्हाधिकारी, माननीय पालकमंत्री, माननीय तहसीलदार साहेब या सगळ्यांशी बोलून कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी या सगळ्यांशी चर्चा करून सर्व टीम एकत्रितपणे काम करते आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आम्ही त्यांच्या बांधावर आलो आहोत। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं असेल
मग ते अगदी कांदा पिकाचं असेल, फळबागेचं असेल, मका पिकाचं असेल, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याची भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी आमदार रामदादा बदाने यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमारजी रावल साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना हा अहवाल देऊन जास्तीत जास्ती फायदा शेतकरी बांधवांना कसा होईल असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निश्चितपणाने या ठिकाणी शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो.